ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या ट्युटोरियलमध्ये मी तुम्हाला या इमेज सोबत सोडले होते. मला इमेजमधील जहाज किंचित गडद करायची आहे आणि असे करण्याची उत्तम पद्धत म्हणजे लेयर्स सहित कार्य. प्रथम इमेजमध्ये जेथे जहाज आहे तेथे मी झूम करते आणि मी नवीन लेयर जोडण्यासाठी ॲडिंग अ न्यू लेयर पर्यायावर क्लिक करते. मी या लेयरला शिप नाव देते आणि लेयर फिल टाइप मध्ये ट्रान्सपेरन्सी निवडते. आता पुढील पायरी आहे तिन्ही कलर चॅनल्सची ल्युमिनॉसिटी कमी करणे आणि यासाठी मला मल्टीप्लाय मोड वापरावा लागेल आणि यावेळेस येथे इतर कलर सोबत गुणाकार करण्यासाठी मी करडा कलर वापरत आहे कारण हे इमेजमध्ये जहाजास गडद करण्यास मदत करेल. कलर सिलेक्शन मोडच्या पर्यायावर जा आणि मला चांगली करडी रंग छटा मिळेपर्यंत स्लाइडर खाली ओढून करड्या रंगाची व्हॅल्यू कमी करा. आणि आता इमेजमध्ये करडा रंग घ्या आणि आता तुम्हाला एक गडद जहाजासहित एक गडद इमेज मिळेल. लेयर डायलॉग वर येताच मी ओपॅसिटी स्लाइडरच्या मदतीने आणि करडी लेयर चालू आणि बंद करून करड्या रंगाच्या तीव्रतेस नियंत्रित करू शकते. परंतु लेयरचा परिणाम संपूर्ण इमेजमध्ये लागू झाला आहे आणि मला हा परिणाम जहाजाच्या क्षेत्रापुरताच मर्यादित हवा आहे. त्यासाठी मी लेयर मास्क वापरते. लेयर मास्क निश्चित करते की कुठे लेयर दिसायला हवेत आणि कुठे नाही. मी शिप नामक लेयरवर जाते आणि त्या लेयरवर राईट क्लिक करते आणि नंतर ॲड लेयर मास्क पर्याय निवडते आणि इनिशियलाइज लेयर मास्क मध्ये ब्लॅक निवडते कारण ब्लॅक सर्व लेयर्सना लपविण्यास मदत करते आणि व्हाईट सर्व लेयर्सना दाखविण्यास मदत करते. आणि हे इतर पर्याय मी तुम्हाला पुढील ट्युटोरियलमध्ये समजावून सांगेन. ॲड वर क्लिक करा. तुम्ही पाहू शकता की लेयरवर काहीही परिणाम होत नाही. मी लेयर चालू आणि बंद करू शकते परंतु लेयर मास्क जोडल्यानंतर काहीही परिणाम होत नाही. परंतु लेयर मास्क मधून मी पेंट करू शकते किंवा काही इतर एडिट टूल वापरू शकते आणि जेव्हा मी पेंट करते किंवा टूल्स वापरते परिणाम इमेजमध्ये दिसून येतो. लेयरच्या आतून पेंट करताना मी पांढरा फोरग्राउंड रंग आणि काळा बॅकग्राउंड रंग वापरते. मी ब्रश टूलवर क्लिक करते. ऑप्शन डायलॉग वर जाते आणि वर्तुळमध्ये 19 पिक्सेल्स असलेला ब्रश निवडते आणि लेयर मास्क निवडलेला आहे का हे तपासण्यासाठी पुन्हा मी लेयर्स डायलॉग वर जाते कारण मला लेयर मास्क पेंट करावा लागेल, लेयर नाही. चला मी परिणाम दाखविते. मी लेयर मोडला नॉर्मल लेयर मोड मध्ये बदलते आणि तुम्ही पाहता की इमेजमधील पुढची लेयर अदृश्य आहे. मी येथे ब्रश निवडते आणि जहाजाच्या भागावर पेंटिंगची सुरुवात करते आणि तुम्ही पाहू शकता की करडी लेयर दिसत आहे. आणि जेव्हा मी लेयर निवडून त्यास पेंट करते तुम्ही पाहू शकता की लेयर आता पांढऱ्या रंगात पेंट झाली आहे, करड्या रंगात नाही. मी पुन्हा लेयर मास्क निवडते आणि फोरग्राउंड रंगास काळ्यामध्ये आणि बॅकग्राउंड रंगास पांढऱ्यामध्ये बदलण्यासाठी X की दाबा आणि माझ्या लेयर मास्क मधून पांढऱ्या रंगाने पेंटिंग करणे सुरू करा आणि काळ्या रंगामुळे इमेज अदृश्य झाली आहे. आणि मी Ctrl Z दाबून अनिष्ट परिणामास अंडू करू शकते आणि येथे आपण जहाजाचा लेयर मास्क पेंट करण्यासाठी पुन्हा आलो आहोत. आता मी बॅकग्राउंड रंगास काळ्या आणि फोरग्राउंड रंगास पांढऱ्यामध्ये बदलते
आणि जहाजाची आकृती भरण्यास सुरुवात करते. नॉर्मल मोडमध्ये पेंट करणे अधिक सोपे आहे. नॉर्मल मोडमध्ये पेंट केल्यानंतर आपल्याला करड्या रंगाचे जहाज मिळाले आहे. हे मल्टिप्लाय लेयर मोड पेक्षा बॅकग्राउंड वरून फरक करण्यास सोपे आहे. जहाजाच्या काठामध्ये पेंट करण्यास मी ब्रशचा आकार कमी करते. तुम्ही लहान ब्रशला 3 वेगवेगळ्या पद्धतीत निवडू शकता. पहिली स्केल वापरून ब्रशचा आकार कमी करणे. दुसरी पद्धत म्हणजेच येथे असलेल्या लहान त्रिकोणावर क्लिक करा आणि कोणत्याही आकाराचा ब्रश निवडा, किंवा तुम्ही चौकटी कंस टाईप करूनही करू शकता. उघडा चौकटी कंस ब्रशचा आकार कमी करतो आणि बंद चौकटी कंस ब्रशचा आकार वाढवितो. विवरणासाठी मला लहान ब्रश वापरायचा आहे, म्हणून मी उघडा चौकटी कंस दाबते. परंतु तुम्ही कल्पना करू शकता मला येथे काय करायचे आहे. आणि संपूर्ण जहाज पेंट करण्यासाठी तुम्हाला माझ्या हाताकडे पाहण्याची गरज नाही. आता करड्या लेयरने मी संपूर्ण जहाजास पेंट केले आहे. आता मला ते क्षेत्र तपासावे लागेल जेथे मी काठ अत्याधिक पेंट केली आहे. मी लेयर मोड वरून मल्टिप्लाय मोड वर जाते आणि ओपॅसिटी स्लाइडरला किंचित कमी करते. ओपॅसिटी स्लाइडरला अशा प्रकारे ऍडजस्ट करा की तुम्हाला इमेजमधील जहाजही गडद मिळेल. आणि मी बऱ्यापैकी चांगले कार्य केले आहे. परंतु जहाजाच्या अग्रभागी असलेल्या नदीच्या पृष्ठभागामुळे मी फार काही आनंदी नाही आणि मला यास किंचित उजळ बनवावे लागेल. मी फोरग्राऊंडचा रंग X की दाबून काळ्यामध्ये बदलते आणि त्यास जहाजापेक्षा कमी गडद बनविण्यासाठी काळ्या रंगाने मी जहाजाच्या अग्रभागी असलेल्या नदीच्या पृष्ठभागात पेंटिंग सुरू करते. इमेजवरील कार्य पूर्ण केल्यास मला एकदा हा परिणाम तपासावा लागेल आणि त्यानुसार बदल करावे लागतील. चला आता मी केलेले कार्य तपासू. मी झूम मोड वापरून इमेजमध्ये झूम करते आणि मी ओपॅसिटी स्लाइडरला स्लाइड करून जहाजाला किंचित गडद आणि उजळ बनवू शकते. हे चांगले दिसत आहे आणि लेयरला मास्क करून मी चांगले कार्य केले आहे. जहाजाचा रंग किंचित अनाकर्षक आहे आणि हे शक्य आहे कारण शिप लेयर हे कलर करेक्शन लेयरच्या वर आहे आणि ते शिप लेयरच्या अगोदर कार्य करते. म्हणून मी शिप लेयरला कलर करेक्शन लेयर्सच्या खाली ड्रॉप करते आणि तुम्ही बदल पाहू शकता. जहाजाचा रंग आता तटस्थ आहे. आता मी पूर्ण इमेज पाहते आणि शॉर्टकट की आहे Shift Ctrl E आणि बॅकग्राउंड रंग पक्षी आणि जहाज यामध्ये फार चांगले समतोल आहे आणि कदाचित मला जहाजाच्या तीव्रतेसहित किंचित खाली स्लाइड करायला हवे आणि आता हे अधिक चांगले दिसत आहे. मला असे वाटते की हे उत्तम आहे. जेव्हा मी गडद शिवाय इमेजची तुलना करते, जहाजाची लेयर, पक्षी आणि जहाज हे जहाजाच्या लेयरमध्ये अधिक गडद आहे आणि या इमेजसाठी लेयर मास्क वापरल्याने चांगला परिणाम मिळू शकतो. मी केव्हाही सर्व लेयर टूल्सच्या मदतीने परिणाम बदलू शकते. मी एक गोष्ट विसरले आहे की मी अधिक टोकदार काठने लेयर मास्क पेंट केला होता. जेव्हा मी इमेजमध्ये झूम करते
तुम्ही पाहू शकता की येथे एक दाट काठ आहे आणि मला हे मऊ हवे आहे कारण हे किंचित कृत्रिम दिसत आहे विशेषतः धुक्याच्या दृश्यात त्यासाठी मी त्यास किंचित एडिट करण्यासाठी लेयर मास्क निवडते आणि टूलबार वरून फिल्टर आणि ब्लर निवडते ब्लर मध्ये मी गॉसियन ब्लर निवडते जहाजाच्या भागावर जा आणि मी ड्रॉप डाउन ने हॉरिझॉन्टल रेडियस ची व्हॅल्यू 4 करते ओके वर क्लिक करा लेयर मास्क ब्लर करा आणि तुम्ही परिणाम पाहू शकता की जहाजाचे दाट काठ गेले आहे आणि हे अधिक चांगले दिसत आहे आता मी इमेज सोबत काही सुधारक कार्य करण्यास सज्ज आहे जेव्हा तुम्ही इमेजकडे पाहाल तर तुम्ही पाहू शकता की येथे पाण्यामध्ये लाकडाचा एक लहान तुकडा आहे आणि डाव्या बाजूला एक पक्षी आहे जो काठाजवळ अर्धा कापला गेला आहे आणि मला त्यांचे प्रतिरूपण करायचे आहे तर मी पुन्हा झूम टूल निवडते आणि लाकडाच्या भागामध्ये झूम करते आणि आता हीलिंग टूल निवडते हीलिंग टूल हे किंचितसे क्लोन टूल प्रमाणे आहे परंतु या बाबतीत हे अधिक चांगले कार्य करते जेव्हा मी हीलिंग टूल निवडते मला माउस बिंदू सहित एक वर्तुळ मिळतो परंतु मी इमेज मध्ये क्लिक करू शकत नाही आणि तेथे माउस बिंदू मध्ये एक निषिद्ध खूण आहे कारण मी हील सोर्स निवडले नव्हते आणि मी हे कंट्रोल आणि क्लिकने करू शकते मला चांगला हील सोर्स निवडावा लागेल आणि नंतर मला कंट्रोल दाबून क्लिक करावे लागेल हील सोर्सच्या रूपात ही चांगली जागा आहे आणि आता लाकडाच्या भागावर क्लिक करा येथे एक समस्या आहे आणि समस्या ही आहे की मी चुकीच्या लेयरवर कार्य करत आहे मला बॅकग्राउंड लेयरवर कार्य करावे लागेल आणि मी लेयर मास्कवर एडिट करण्याचा प्रयत्न करत होते अर्थातच मला बॅकग्राउंड लेयर निवडावा लागेल आणि त्या लेयरची एक कॉपी बनवावी लागेल कारण मला मूळचा बॅकग्राउंड लेयर बदलायचा नाही आता पुन्हा चला हीलिंग टूलचा प्रयत्न करू आणि आता मी दुसरी चुकी केली आहे माझे सोर्स हे वरील करडे लेयर होते आणि अर्थातच मी हे अंडू करते आणि येथे नवीन सोर्स निवडते ठीक आहे त्यास येथे घेऊन केवळ क्लिक करा आणि हे गेले आहे या भागासाठी मी सोर्स रूपात हा भाग निवडून क्लिक करते आणि तुम्ही पाहू शकता हे गेले आहे इमेजला 100% मोड मध्ये पाहू हे अधिक चांगले दिसत आहे कदाचित मला हे मोठ्या ब्रशने करायला हवे कारण हे बिंदू आत्ताही एकत्र आहेत तर पुन्हा मी हीलिंग टूल निवडते आणि सोर्स निवडा आणि त्या बिंदूवर क्लिक करा मला वाटते की त्याने कार्य केले आहे आता मला डाव्या बाजूवर असलेला अर्धा कापलेल्या पक्षाला नाहीसे करावे लागेल त्यासाठी येथे पुन्हा मी इमेजमध्ये झूम करते आणि मी क्लोन टूल निवडते क्लोनिंग टूल्स हे हीलिंग टूल्स प्रमाणे फारसे किचकट नाही आणि मला खरोखर हे टूल्स वापरण्याचा मोठा अनुभव नाही कारण हे गिम्प मध्ये नवीन आहेत मला हीलिंग टूल प्रमाणे समान कार्यपद्धती वापरावी लागेल मी सोर्स म्हणून येथे क्लिक करते येथे पक्षावर क्लिक करा हे कार्य करत आहे 100% वर मागे जा हा पक्षी गेला आहे इमेज आता तयार आहे प्रथम मला ही इमेज किंचितशी उजळ करायची होती परंतु यास मला अंतिम पद्धतीप्रमाणे करावी लागेल आणि ते आता जसे कार्य करते त्याच पद्धतीने करेल आणि मला या इमेजला त्यापासून पोस्टर मिळण्यासाठी प्रिंट द्यायची आहे
आणि प्रिंटर 3:2 चा एस्पेक्ट रेशो वापरतो आणि या इमेजचा एस्पेक्ट रेशो 2:1 आहे. तर मला आता हे बदलावे लागेल. मी हे कॅनव्हास साइझच्या मदतीने करू शकते, जे टूलबारच्या इमेजमध्ये आहे. मी कॅनव्हास साइझ निवडते आणि पहा की इमेज 1868 पिक्सेल्स रुंद आणि उंची 945 आहे आणि गुणोत्तर मोजण्यासाठी मी माझे कॅल्क्युलेटर वापरते. तर मी 1868 ला 3 ने भागते आणि नंतर 2 ने गुणाकार करते, जे मला 1245 देईल. मला हे येथे अनचेंड ठेवावे लागेल, नाहीतर रुंदीही बदलेल. आणि हाईट मध्ये 1245 टाईप करा. आता इमेज ठीक आहे. हे वर घट्ट बसेल आणि खालच्या भागावर एक पांढरी स्ट्रिप सोडा आणि लेयर्सचा आकार बदलू नका. केवळ त्यावर क्लिक करा. ठीक आहे. आणि आता माझ्याकडे एक इमेज आहे, ज्यामध्ये खालच्या भागावर किंचितही काही नाही. मला खालचा भाग भरावा लागेल आणि त्यासाठी मी नवीन लेयर व्हाईट लेयर फिल टाइप सहित निवडते आणि या लेयरचा वापर तळभागाची लेयर म्हणून करते. खालच्या भागातील हे पांढरे क्षेत्र नंतर कापले जाईल, परंतु मी याचा वापर प्रिंटरसाठी एक सुगावा म्हणून करू शकते. प्रिंटर हे केवळ एक कॉम्प्युटर आहे आणि त्याच्या मागे एक प्रिंट इंजिन आहे आणि त्यास कसे हाताळायचे याच्या काही सुगावासाठी तपासा. आणि येथे ही इमेज अगदी असामान्य आहे. ही जवळपास काळी आणि पांढरी आहे आणि त्यामध्ये ती फार काही विरोधी नाही. मी या संपूर्ण इमेजवर एक आयत निवडते. ब्लेंड टूल, द ग्रेडियंट फिल्ड विथ निवडते आणि ग्रेडियंटला काळ्या ते पांढऱ्यात सेट करते. आणि आता मी येथे वर हे ग्रेडियंटने भरते. केवळ क्लिक करून एक रेष काढा आणि माझ्याकडे आयतमध्ये काळ्या ते पांढऱ्यापर्यंत संपूर्ण कलर रेंज आहे. आणि माझ्याकडे येथे काळ्यावरून संपूर्ण पांढरा एक क्षेत्र आहे. मी हे आणखीन एकदा पुनरावृत्त करते. येथील ब्लेंड टूल निवडून आणि यावेळी मी विशेष फुल सॅच्युरेशन नामक ग्रेडियंट वापरत आहे. यामध्ये सर्व कलर रेंज आहेत. आणि पुन्हा ही ग्रेडियंट भरा. प्रिंटर इमेजला कशा प्रकारे टिकवून ठेवते यासाठी माझ्याकडे एक सूचना आहे. आणि जर कलर बंद असेल तर मी असे म्हणू शकते की यास लाल असायला हवे होते आणि यास हिरवे. हे आजच्या पुरते होते. अधिक माहितीसाठी info@meetthegame.org वर जा किंवा ब्लॉग meetthegame.org वर कमेंट सोडा किंवा टिप्स फ्रॉम द टॉप फ्लोरच्या व्यासपीठावर या. मला सांगा तुम्हाला काय आवडले, मी काय अधिक चांगले बनवू शकले असते, तुम्हाला भविष्यात काय पाहायचे आहे. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट तर्फे या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.